जल घेऊन जाय की ट्रक भर पाणी नाही. तुले जर दुरुस्त करायचं असेल तर सुनीच्या पुढे पुढे काम कर, म्हणजे तो टोंग्या ओके राहते. म्हणजे व्यायाम पाहिजे. पाच सत्यपालले तुला लहानपणी पाहिलं तर काय बरं मी असाच होतो की ह्याच्यापेक्षा जाळा होतो? बोला बोला, असाच होतो ना? काहून असा आहो मी मालूम आहे. माय कपडे मी धुतो, मला ताट मी धुतो, थंड्याच पाण्यानं अंग धुतो, मेहनत करतो. आता उद्या सकाळी 10 वाजता नाशिक मध्ये कार्यक्रम आहे माझा. हे असं आहे आणि हे तुम्हा मायबापाचे आशीर्वाद आहे. घे बा, घेत नाही ना, राहू दे. पैसे कॅन्सल कर, एक साडी दे बुडीले. हे आपल्या पार्टीची दिसून राहिली. तू खरंच आपल्या पार्टीची आहे. गरिबी भोगेलाय, अत्यंत कष्टातून मेहनत किती करतो. अजूनही तू इसून म्हणते राहू द्या ना, तुम्ही गॅसवर बसा ना, तुला गरम खाऊ घालते ना, तू इसून दे साडी दे. मी मनात आले आबानं बिस्किटचा पुळा दिला, दे मागे. कसं हे आहे त्याच्या मायवर गेलं की त्याच्या बापावर. बाई आजी, त्याच्या बापावर गेलं की मायवर. बोला बोला, माईक जवळ घ्या. बापावर मी म्हटलं तू सुनील दोन देशील, पण जमलं तू सक्सेस झाली. ते सासू सुनबाईले चांगलं म्हणते, तिच्या पोराचा आनंद राहते. आणि कोणीही सासून सुनबाईची निंदा करू नका. नाही बापा, कारण पोरगी राहते 40 मैलावर, त्या तोंडात पाणी टाकायला सुनच राहते. आणि सुनीले म्हणतो तूही शानपणा करत नको जाऊ, तो नवरा नोकरीवर आहे म्हणून उतू नको येऊ. ते सासू होती म्हणून तर तो झाला. बरोबर आहे ना आजी? दे साडी, हे घे. कलर पाय तुले त्या हिशोबाचा आहे का? टाळ्या घ्या, बसा. पाहिलं, लहान लेकरू चुपचाप बसून आहे. बेवळा फालतू कामनादा बळबळ करून राहिला. त्याने त्याच्या मायच्या दुधात भेसळ केली ना. दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप. दारू काही राहिलं काय? 2 मिनिटाचा आहे की 10 मिनिटाचा आहे? 2 मिनिटाचा आहे की 10 मिनिटाचा आहे? बोला. काही बाकी आहे का प्रोग्राम? नाही ना? अरे मी काय विचारू बालू भाऊ, काही कार्यक्रम बाकी आहे काय? पाहुण्याचा सत्कार वगैरे? नाही तर 2 मिनिटात येईल, छाती लावतो. घ्या ते पा, माईक नका घेऊ तुम्ही. काही राहिलं काय? सत्कार राहिला काय? बालू भाऊ तुमची इच्छा पुरी करा. हो घ्या ना, मला सत्कार घ्या ना. बालू भाऊ राजा एवढी मेहनत घेता, पण एवढा देव नाराज काहून आहे तुमच्या? हॅलो, बरं देव माणूस आहे राजा. सत्यपाल महाराज यांचं शॉर्टकट मध्ये. बरं, मला जास्त बळबळ आवडत नाही. सत्यपाल महाराज काम पाहिजे. सन्मान चिन्ह देऊन शबुताई उजवणे, बालूभाऊ उजवणे यांची आई आणि बेबी चांबरे यांना सन्मान चिन्ह देतील. शबुबाई उजवणे, मी घेऊ ना सन्मान चिन्ह? हे तुमच्यामुळे घेतो मी. तुम्ही ऐकता म्हणून मला सन्मान आहे. हा सन्मान माझा नाही, तुमचा आहे. बरं काका, अरे दोघी बहिणी काही दारू न खराब झाले, गालं सुजले, पण तरी कीर्तन ऐकायले. बालू भाऊची आई जिथं असतील, या माताजी जोर से बोलो जय माताजी, सारे बोलो जय माताजी, जोर से बोलो जय माताजी, सारे बोलो. बोल दुर्गा मैया की, रमाबाई भीमाबाई की, जिजाबाई की, माँ माईची, तुमच्या माईची. हा घ्या. दोघी बहिणी छबुबाई उजवणे आणि बेबी ताई चांबरे, दोघी बहिणी त्यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन महाराजांचा सन्मान करतात. येता येता पळून जाईन वद्री पुढी. बालू भाऊ म्हणाल्यावरच मग आई खाली ये बाबा. काय करतो, घेणं देणं म्हातारपणात. पाय तुटला तर मर. बालू भाऊच तर असं आहे. आता काय विचारत, होईन चांगलं. तिकडे पा. देव करो सुबुद्धी देव बापा. बालू भाऊच चांगलं होईन, तू नाराज नको राहू. चांगलं होईन. तो पोरग देव माणूस आहे. आजकाल लफडेबाज पाहिजे बाई आजी. या माणसाले ते काही जमत नाही. हा टाळ्या.
होम हा हू हा नमा मान नमा तुया मान नमा. थँक्यू आजी. धर रे काढ रे फोटो. हे कोण्या कंपनीचं दिसून राहिलं? बाबासाहेब आंबेडकरच दिसते बटा. यवतमाळ MH29 पासिंग आहे काय? MH37 वाशिम. काय आडनाव? राहू तो बाप कलाकार आहे बाबू. ओके हा कसं ओळखलं? तुझ्या चेहऱ्याहून तुझ्या बापाचा अंदाज धरला. आता तुम्ही माय किती कलाकार असेल हे अलगच गोष्ट. आई एक 9वारी साडी दे रे आजीले. जाऊ दे ना आपल्या काय 9वारी देऊ की गोल साडीवर आणता. आता 9वारी आणि दे. सुंदर दिलं मला मानपत्र. तुमच्या आशीर्वादानं मला दिलं. आई मले तो पोरगा समज आणि 7-12 मान आवार करून दे. हा टाळ्या. इकडे पाय. या ना बालू भाऊ. जीवनात असे संकट येतात. तुमचं चालू द्या मेहनत. दूध डेअरी अजून काही करा पण ओके काढला काय. आणि तुम्हाला सांगून देतो बुढी बाडी आली तिचाही फोटो काढत जा. नाही तर चांगली आली की खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया. पत्रकार असाल तुम्ही मेरी फोटो ते नाही म्हणत. मग मंगा काऊन नाही आले तुम्ही त्या गरीब बाईच्या टाईम? मंगा कुठं गेलता तुमच्या मनातला? भाऊ आम्हाला मालूम आहे चालतीचे यार आहे. आम्हाला मालूम नाही काय दिल्ली पासून काय होऊन राहिलं तर. आता मला सांगता का तुम्ही? अरे दिल्ली पासून तर खोट्या नाट्या गोष्टी पचून राहिले तुम्ही लोक. खोटा आहे का भाऊ? असं आहे बाबू. काय विचारतो? ठाल विठाल. अरे उभे राह. खाली बसा बरं. मी पाया लागतो. इकडे बाहेर इकडे काय आहे बे तुमचं? अरे पुन्हा येतो की नाही गॅरंटी नाही रे माझे सोने. तंबाखूले चुना लाव. चुना जास्त टाक. काय राजा काय लेखा मस्त चुना टाकून राहिला. काय लेखा सत्यपालचं कीर्तन मजा येऊन राहिली. सहाचा कधी मरते बे. हा कचरा काढणं सुरू. सत्यपाल कधी मरते बे लोक अजूनही जसाचा तसाच दिसते. चुना टाकणं सुरूच. माना लागण लेखाले. अरे तुमच्यातला एक जण तर घरी जाऊन दाखवा. 17 लाखाची गाडी तुमच्या नावानं देतो. जुनी गाडी आहे. भंगार व्हायला आहे. 17 वर्षात काय राहिलं? मी पाया लागतो माय तुमच्या. एक बायाचा फोटो काढा असा. काढा बरं. ओ कॅम्प पत्रकार दादा तुम्ही बोलायला गोड बोलता. अवघ्या बाया आल्या पाहिजे. याईनं काय गुन्हा केला काय? महाराज लोकायले बाया आवडतात याचा अर्थ हा नाही. मी त्यातला महाराज नाही. लुच्च्या जे महाराज बदमाश आहेत ते जेलमध्ये आहेत. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. बस झालं ना. ओके आता इकडे पोट्ट्याच्याकडे आहे. जमलं होय. मला बायला येऊ करता काय तू? चाल डायरेक्ट आलो असं धरायला मध्ये. अरे का काढा दादा. ओके बोलो भारत छत्रपती शिवाजी महाराज की. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संत गोरोबा कुंभारांचा विजय असो. नरहरी महाराजांचा विजय असो. संत रविदासांचा विजय असो. महात्मा बसवेश्वरांचा विजय असो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा नाही म्हणते. भाऊ आज तुमचं दर्शन झालं. 35 वर्षानंतर माझ्या माय माऊल्यांनो. लहानपणी माझ्यावर तेच प्रेम होतं आणि आजही माझ्यावर तोच जिव्हाळा आहे. तोच ओलावा आहे तुमचा. मला काही कीर्तन येत नाही ना. मी महाराज झालो. कपडे बदलले काय महाराज दिसतो काय? मी पाया लागू देत नाही. मला चिरळ आहे. मी वारकरी आहो. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडती जन एक.
मी तुम्हाला जनरल पाया लागतो. आईच्या, तुमच्या, माझ्या बहिणीच्या, माझ्या विद्यार्थी भावाच्या, माझ्या विद्यार्थी बहिणीच्या. पण मला पाया लागणं आवडत नाही. नाही तर काही काही लोक एवढे पागल झाले, तुम्हाला खाली बसवलं माफी मागतो मी, असं मजा येते जरा बसले. वाईट वाटू देऊ नका, तुमच्या भावाले माफ करा. बरं खाली नाही बसले तुम्हाला मजा नाही येत. कीर्तन कसं 1च तास द्या, पण तुम्ही माय व्हा, मी तुमचा होतो. जिव्हाळ्यानं प्रेम करा, नाही तर चोपलं प्रेम करून काय फायदा. आता आजकाल पोरापोरीचे प्रेम पाहता तुम्ही. पोरगी किती दिवस प्रेम करते बे पोट्टे हो तुमच्या, तुझे पैसे सर येतात लोक. तो आलं ATM रिकाम झालं की तो आलं फेसबुक तिनं सोडलं. मग दुसरा, अरे लग्न होईल बाया माणसं सत्यानाश झाले. ए ते वैखूच येतात ना, त्याचं इकडे तिकडे काही नाही मोबाईलवर. आणि आली काय येतो म्हणे ना सायची. आणि आपल्या पोरीला अकला नाही, कोणावरही प्रेम करतात. अरे अकला ठेवायच्यात, जरा इतिहास वाचा. त्याच्या पोरीनं कोणावर प्रेम, त्याच्या म्हणजे तुम्ही समजून घ्या, त्याच्या पोरीनं कोणावर प्रेम केलं. माझ्या बहिणींनो, प्रेम करू नका हे नाही म्हणत, प्रेम करा. राधेनं कृष्णावर प्रेम केलं, ज्योतिबानं सावित्रीवर प्रेम केलं, शहाजी राजानं जिजाबाईवर प्रेम केलं, आणि जिजाबाईनं शिवबावर प्रेम केलं, आपल्या लेकरावर. प्रेम म्हणजे लफळच असते का? प्रेम म्हणजे माझी जाऊनी हा गजानन आहे, तो लहानपणचा. याचा मॅडम, ओ मॅडम, याचा आवाज बाई सारखाच आहे. काही लोकांना वाटते हा देखो रे देखो बजाए उठे गजारों का बन बाजा माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. तुम्ही विरोधी पार्टीचे आहात का? इथं तर पार्टी नाही. अरे दूध म्हशीचा आणा की गाईचा आणा, गाय हमारी माता आहे म्हणा, गाय हमारी माता है. मग बैल काय तो बाप नाही, म्हैस काय तो मावशी नाही, आणि हल्या काय तो काका नाही. हे हले लोक आहेत, कामच नाही करत. समजला निखिलेश दादा, तुम्ही उपसरपंच म्हणून पुरं गाव आदर्श. लहान शुक्ल पोरगा आहे, तुमच्या गावातली मावशी आहे, नाही तुमची मोठी आई. बरं आहे, तुमची माय संस्कार देणारी चांगली आहे. बाप गेला ना तुमचा, भाऊ आणि बाबा गेले. केवढी संकटातली त्याची माय इकडे नाही, खाली आहे. हे इकडे बसून आहे. आजी, आई, मला रात्री 2 वाजता स्वयंपाक करून खाऊ घातलं माईनं. अजून एक बाई होती सोबत. वंदन करतो आई, नवरा गेला, भाऊ बी गेला ना. आणि तुमच्या ताडाळीतली बहीण आहे, त्या बाईची हे कोण आहे ते आलं उजवणे, सखूबाई, ते सत्कार करणारी बाई. ते सत्काराला आलते, ते चांगला मौसम बसला अंदाजे अंदाजे. क्या बात. हे लेकरं चांगले पैदा करायचे आहेत तर माय बापानं लक्ष द्या. आम्ही काय करावं मग, झक मारायला पैदा केले का? मग बालूभाऊ पुरले त्यापेक्षा. तुम्ही म्हणाल झालं मला, मी कोणाचंही भविष्य सांगू शकतो, कोणाचंही. चिवत्या बनवणं कला आहे. उभी राह आई, तू उभी राह आई, उभ्या राहा. 1 मिनिट उभे राहा. हे मंदातली बुडी अंगावर जे चादर आहे, उभ्या राहा. उभं करा. तेव्हा किती, अरे ते राहू दे ना जसं तसंच, मग नको येऊ जाय तिकडे. ते अंगावर राहिलं तर काय काय बुडी दिसते ना, अंगावरचं काढलं तर काय जवान दिसते का? या 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 ना, या लवकर या. तेव्हा किती भाव खाते हे ना माव. बरं एवढं भाव खायचं काही राहिलं नाही ना आता. अत्यंत दारिद्र्यात जीवन होतं. लग्न झालं तेव्हापासून दुःखच दुःख, दुःखच दुःख. मधाती 2-3 दुःखाचे फटके बसले, बरोबर.
हा तुला काय वाटते तो महाराजच सांगते का भविष्य एमपीतला सत्यपाल काय कमी आहे मी जे बोललो ते बरोबर आहे की नाही हो हो लेकरं चांगले निघाले हो तिन्ही मुलं निघाली चांगली आणि सुनाई सणा चांगला चांगल्या आहेत फक्त एकच थोडस आवरत नाही बरोबर